नाफेडनं शासकीय सोयाबीन खरेदी केल्याचा फटका शेतकऱ्यांना बसलाय, तर व्यापाऱ्यांनी याचा फायदा घेत 600 रुपये भाव वाढवलाय। त्यामुळे 1 क्विंटल सोयाबीन मागे शेतकऱ्यांचं 900 ते 1200 रुपयांचं नुकसान होते। राज्यासह अमरावतीमध्ये हजारो क्विंटल सोयाबीन खरेदीविना पडून आहे। अमरावतीत खाजगी बाजारात सोयाबीनला 3500 ते 4200 रुपये प्रति क्विंटल भाव मिळतोय। 1000 रुपयाचं तर नक्की नुकसान आहे। शेतकऱ्याला पुरत नाही। 300 रुपये मजुरी द्यावी लागते, 400 रुपये फवाराच्या मजुरी आहे, त्याच्यानंतर खूप खर्च आहे कास्तकारीचा। आम्हाला 5000 भाव पाहिजे होते, म्हणजे आम्हाला 1000 रुपये घरात उरले असते। 3000 रुपये काय हे सोंगायचे येते कास्तकार। मी निवृत्ती पोपळवाडी सातारगावचा आहोत, पण आम्हाला सोयाबीन काहीच भाव पुरणार आला 4000 आणि 3900। पण आता इलाज नाही आम्हाला। गव्हर्नमेंटनं शासनाची खरेदी चालू करायला पाहिजे, अजून केलेली नाही आहे। फक्त बातमी येऊन राहिली तर केली म्हणून, बाकी क्लिअर केलेली नाही आहे। गव्हर्नमेंटनं कोणताही त्याचा निष्कर्ष दिलेला नाही। सध्या सोयाबीनचे भाव 3500-3600 रुपये आहे। आम्हाला कमीत कमी भाव मिळाला नाही आता यावेळी। जास्तीत जास्त भाव मिळण्यात याकरता नाफेडवाल्यांनी खरेदी चालू करण्यात यावी, हेच विनंती आहे। सोयाबीनचे भाव बघा आज किती आहे, 3900, 3800, 3700 सोयाबीन मागून राहिलेले आहे। आणि गव्हर्नमेंट अजून चालू करून नाही राहिली। चालू करतं तर कधी चालू करणार आहे? सर कास्तकार चिल्लावून राहिलेले आहे का घरात सोयाबीन भरावं का फाशी लावून मरावं, का फाशी लावून मरावं का घरात सोयाबीन भरावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।